इंच एक्स्ट्रा घेते, छोट्या साईजचं टाकतोय तर 7 इंच मुंढा. ठीक आहे, छोट्यांना बसून जातो. 7 इंच मुंढा. हो, 30 छातीचं असेल तर 7.5 आणि 1.5 इंच मार्जिन. 30च्या नुसार टाकते मी. 30 चेस्ट. साधारणतः छातीपेक्षा अर्धा इंच कमर आपण कमी घेतो. कमरेचं नाही मेजरमेंट टाकलं तरी सुद्धा चालतं. अर्धा इंच कमी करायचं छातीपेक्षा. झालं एवढं. शोल्डर पण मी 7च टाकते. स्लिम आहे, 30 छाती आहे म्हणून 7च टाकले बरं का. आणि मॅडम 32-34 असेल तर तुम्हाला शोल्डरचा हाफ प्लस हाफ करायला सांगितलं मी मुंढ्यामध्ये. आणि याला शोल्डरचा हाफच 7.5 येणार त्यांचं. आणि इथे 1 इंच घेते. आता हे कमी आहे ना अंतर. अर्धा इंच शोल्डर होता. गळा रुंदी 3 टाकली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. थोडं लूज असतं ना जॅकेट. मागचा गळा 1 इंच डीप नसणार आहे. मागे घेऊ नका मोठा गळा. पुढचा जो आहे तो साधारणतः 8.5 घेते, म्हणजे याच्या हिशोबाने. हा इथपर्यंत व्हीच आकायचा आहे तुम्हाला. पुढचा मुंडा आपल्याला घ्यायचा राहिला. अर्धा ते पावणे इंच आत जायचं. अर्धा घेतला कारण तिचं छोटं मेजरमेंट आहे ना, म्हणून मी थोडं कमी टाकले. तर कमीच भाग येईल म्हणजे तिचं थोडंसं मुंडाचं. आणि इथं मी 2-2.5 इंच म्हटलंय, पण ते तुम्हाला जसं सेफ बरा पडेल. म्हणजे एवढ्याच भागामध्ये हा राऊंड द्यायचा आहे तुम्हाला. एवढ्याच आला का असं करायचं. हा कॉर्नर जो आहे तेवढ्याच भागामध्ये राऊंड करायचा. हा सरळच राहील. इथं आला का आकार. घ्या फोटो काढून.